नमस्कार, ASSK या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये दिव्यांगत्वाच्या प्रकारांची माहिती जाणून घेऊया। RPWD ऍक्ट 2016 नुसार दिव्यांगत्वाचे 21 प्रकारांना मान्यता मिळाली आहे। यापूर्वी दिव्यांगत्वाचे फक्त 7च प्रकार मंजूर होते, परंतु RPWD ऍक्ट 2016 या कायद्याने दिव्यांगत्वाच्या 21 प्रकारांना मंजुरी मिळाली। ते प्रकार पुढील प्रमाणे: 1. ब्लाइंडनेस, अंधत्व, दृष्टिबाधित किंवा नेत्रहीन. 2. लो व्हिजन, अल्पदृष्टी किंवा क्षीण दृष्टी. 3. लेप्रोसी म्हणजेच कुष्ठरोग. 4. हेअरिंग इम्पायरमेंट म्हणजेच श्रवण दोष. 5. लोकोमोटर डिसॅबिलिटी, अस्थिव्यंग. 6. ड्वार्फिझम म्हणजेच ठेंगणेपणा, बुटकेपणा किंवा उंची कमी असणे. 7. इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी, बौद्धिक अक्षमता. 8. मेंटल इलनेस, मानसिक आजार. हा आजार फक्त 18 वर्षापुढील व्यक्तींमध्येच आढळून येतो. 9. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजेच स्वमग्नता, आत्ममग्नता. 10. सिरेब्रल पाल्सी, मेंदूचा पक्षाघात. 11. मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मांसपेशीमधील दोष. 12. क्रोनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन, मेंदूशी संबंधित आजार. 13. स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी, अध्ययन अक्षम. 14. मल्टिपल स्क्लेरोसिस, हा मज्जा संस्थेशी संबंधित आजार आहे. 15. स्पीच अँड लँग्वेज डिसॅबिलिटी, बोबडेपणा, तोतरेपणा. 16. थॅलेसिमिया, रक्तातील दोष, रक्तातील आजार. हा आजार रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. 17. हिमोफिलिया, हा सुद्धा रक्तातीलच एक आजार असून यात रक्तस्राव लवकर थांबत नाही. 18. सिकल सेल डिसीज, हा सुद्धा रक्तातीलच एक आजार असून यामध्ये रक्तातील पेशींमध्ये वाढ होत नाही. 19. मल्टिपल डिसॅबिलिटी, बहुविकलांगता, यामध्ये डेफ ब्लाइंडचाही समावेश होतो. 20. ऍसिड अटॅक व्हिक्टम, हा आजार ऍसिडमुळे होणाऱ्या अपघातांमुळे होतो. 21. पार्किन्सन डिसीज, मस्तिष्क विकार, यामध्ये शरीराचे कंपन होते. इत्यादी दिव्यांगत्वाच्या प्रकारांचा समावेश RPWD ऍक्ट 2016 मध्ये होतो.